छान बोललीस तू तेव्हा. सगळी मॅच फिरली तुझ्या बोलण्याने. पण माझा हेतू शुद्ध होता. कसला हेतू? बंडी वनसंनी सासरी जावं. तू एवढी धडपड प्रयत्न केलेस म्हणून संसार वाचला तिचा. खरं सांगू का? आपलं ठरलंय ना खरं सांगायचं. खरं तर ना मला त्यांचा जाच व्हायला लागला होता आणि म्हणून मी धडपड केली. मालू? त्यांचा संसार वाचला हे जरी खरं असलं तरी त्यामागे माझा स्वार्थ होता हे सुद्धा तितकंच खरंय. बंडी वनसनची ती स्वच्छता, हेडमास्टरनी सारखी शिस्त, त्यांचं फाडफाड बोलणं, हे ना सगळं मला असह्य व्हायला लागलं होतं. नाही, त्या मनाने खूप चांगल्या आहेत. त्या जे काही बोलतात त्यामागचा हेतू चांगला जरी असला ना तरी माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आणि जेव्हा मला कळलं ना की त्या कायमच्याच आता आपल्याकडे राहणार आहेत तेव्हा मात्र मी घाबरले आणि म्हणून मी तुम्हाला हलवलं. त्यांनी जावं यासाठी मी धडपड सुरू केली. म्हणून मीच पत्र लिहिलं त्यांच्या वतीनं. म्हणजे मीच लिहिलं खरं तर की त्या कशा उदास असतात, त्यांना मुलांची किती आठवण येते. चाळीतली मुलं खेळायला लागली की अगदी विजल्यासारख्या होतात. खूप वाईट अवस्था आहे हो त्यांची. भावजाई म्हणून विनंती करते तुम्हाला, एकदा तरी येऊन भेटा त्यांना, बायकोला आपल्या. अच्छा, म्हणून ते आले अचानक. आणि ह्या पत्राबद्दल एक शब्दही काढायचा नाही अशी बहीण म्हणून शपथही घातली मी त्यांना. म्हणजे हे सगळं तू त्यांचा संसार वाचावा म्हणून केलं असलं ना तरी त्या इथून जाव्यात ही भावना जास्त होती. पण माझ्या बहिणीचा हक्क होता तो आपल्या घरात येऊन राहण्याचा. मग तो कुठे मी नाकारलाय? उलट त्यांचा हक्क राखण्याचाच तर मी प्रयत्न करत होते. अहो, त्यांनी आपल्याकडे येण्यासाठी आधी आपल्याकडून जायला तर हवं ना. म्हणजे कारस्थान केलंस तू माझ्या बहिणी विरुद्ध. तुम्ही नाही का केलं माझ्या केशव विरुद्ध? ते आता. तू हे केव्हाच करून बसली होतीस. अहो, तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कधीपासनं. माझं चुकलं असं नका म्हणू. चुकलं तर माझंही आहेच ना. मी आदर्श नवरा कसा नाही हे नका सांगू. अहो, मी तरी कुठे आदर्श बायको, सून, भाऊजय. मी सुद्धा चुकलेच आहे तुमच्यासारखी. पण चुकत माकत का होईना आपण सुखाचा संसार केला की नाही. पण आपण एकमेकांबरोबर असणं, एकत्र असणं, सुखी असणं हे जास्त महत्वाचं असं मला वाटतं. अहो, म्हणून तर दिलू बाळा म्हणतोय ना आपल्याला तिकडे चला म्हणून. आणि हेच तर त्या मुलांना आपण सांगायला हवं. काय सांगावं? आपल्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे एखाद्याचा संसार वाचेलही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलंच सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.